आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरेंची उपस्थिती। दरम्यान चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चाही। तर युती कधी होते? लग्न सोहळ्यात नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना विचारलं, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार। 2.25 वर्ष आंदोलन केलं, आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आंदोलकांच्या मुंबई चलोच्या घोषणा। जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्यासाठी आंदोलकांचं आवाहन। वडीगोद्रीत मराठा आंदोलक आक्रमक। धुळे सोलापूर महामार्गावर महिला मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको। जरांगेंच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आंदोलनाची दखल घेण्याची मागणी। जे झालं ते झालं, आता जे काही होईल ते चांगलं होईल। 2 दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय होईल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंचं विधान। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यात जनता दरबार घेणार। दर 2 महिन्यांनी पालघर जिल्ह्यात तर नवी मुंबईत प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार। गणेश नाईकांची माहिती। गणेश नाईक एकनाथ शिंदेना वरिष्ठ। शिंदेनीही नवी मुंबईत जावं, पण ते रुसून बसतात, संजय राऊतांचा निशाणा। तर जेलवारी केलेल्यांनी शिंदेंवर आरोप करण्याची गरज नाही, शंभूराज देसाईंची टीका। जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू। ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। गणेश नाईकांचं वक्तव्य म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला मोठा होण्याचा अधिकार। संजय राऊत ठाकरे गटाचा पंतप्रधान होऊ शकतो म्हणतात, तर आम्ही फक्त पक्षाबाबत बोलतो, आशिष शेलार यांचा राऊतांना टोला।